नमस्कार. रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अंगणवाडी ताईसाठी आली आहे महत्त्वाची अपडेट. काय आहे सविस्तर बातमी पाहूया. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. जिल्हा मुख्यालयापासून 5 किलोमीटर अंतरावरील नवेगाव येथील 215 क्रमांकाच्या अंगणवाडी केंद्र इमारतीची दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात इमारतीला गळती लागली आहे. इमारतीच्या स्थितीबाबत वारंवार तक्रार करूनही इमारतीची दुरुस्त करण्यात आली नाही. परिणामी धोकादायक स्थितीमुळे चिमुकले पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. नवेगाव मुरखळा ग्रामपंचायती अंतर्गत तब्बल 5 अंगणवाडी केंद्राचा समावेश आहे. यातील सर्वात जुनी अंगणवाडी असून 2014 व 2015 क्रमांकाच्या केंद्राची ओळख आहे. जवळपास 25 वर्षापूर्वी इमारत बांधून येथील 2 खोल्यांच्या माध्यमातून 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना शिक्षण दिले जाते. येथील अंगणवाडी केंद्राच्या खोलीला ठिकठिकाणी तडे गेले असून छतावरील सिमेंटचे पापुद्रे उखडले गेले आहे. परिणामी पावसाचे पाणी छतातून मोठ्या प्रमाणात गळत असते. त्यामुळे बालकासह अंगणवाडी सेविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. इमारतीच्या दुरावस्थेची संबंधित अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ स्तरावर स्थिती मांडली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली, मात्र इमारत दुरुस्तीसंदर्भात कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने रोष व्यक्त होत आहे. आहार शिजवण्यासाठी स्वतंत्र जागा नाही. बालकांचा पोषण आहार शिजवण्यासाठी या इमारतीत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी केंद्रातच खिचडी शिजविली जाते. चिमुकल्यांना विद्यार्जन दिल्या जाणाऱ्या खोलीत गॅस शेगडी लावली जात असल्याने दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.